दरम्यान पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये एक मोठी क्रेन थेट दुकानावर कोसळली आहे। पीएमआरडीए कडून सुरू असलेल्या अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या कारवाई दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। दरम्यान सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। असं असलं तरी मोठं आर्थिक नुकसान मात्र झालंय। या घटनेनंतर अनेक तास उलटूनही घटनास्थळी संबंधित अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी आले नाही। त्यामुळे स्थानिक लोकांनीच या ठिकाणी मदत कार्य काही प्रमाणात सुरू केलं, मात्र लोकांची नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। हिंजवडी मान मारुंजी परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत होर्डिंगवरती निष्कासनाची कारवाई करण्यात होती। ती 4:30च्या सुमारासमध्ये हिंजवडीतील याच लक्ष्मी चौकात असलेल्या एका अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई करण्यात येत असतानाच अचानक मोठ्या कित्येक किलो टन वजनाचा असलेला एक क्रेन अचानक कोसळला आणि इथे असलेल्या 2 ते 3 दुकानांवरती तो पडला। इथे एक टेम्पो आहे, पलीकडच्या बाजूला एक दुचाकी आणि मागच्या बाजूला 2 ते 3 दुकान आहेत। या 2 ते 3 दुकानांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। या टेम्पोचं देखील नुकसान झालं। या टेम्पोच्या बाजूला काही कामगार होते, त्यांना सुद्धा दुखापत झाली असल्याची माहिती मिळते। आता 2 तास ही घटना होऊन झालीत, मात्र अद्याप देखील कुठल्याही प्रकारचा पीएमआरडीएचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे ना। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ही दुर्घटना झाल्यानंतर या क्रेनला बाजूला करण्याचं प्रयत्न सुद्धा होताना दिसत नाही। त्यामुळे हा प्रशासनाचा सक्षम हलगर्जीपणा असल्याचं नागरिक बोलतात। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, किती वाजता घटना घडली आणि कशामुळे घडली? दुपारी 4च्या दरम्यान ही घटना घडली आहे। साधारणतः मला वाटतं यांचं काहीतरी काम चालू होतं होर्डिंग काढण्याचं, पण मला वाटतं हे असं पावसाच्या दिवसामध्ये होर्डिंग काढणं किंवा जीवाशी खेळ चुकीचा आहे। पीएमआरडीए प्रशासनाने याआधी पण याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। वास्तविक हे करायचं तर तुम्ही ह्या पावसाच्या सीझनमध्ये नाही केलं पाहिजे, जेणेकरून लोकांना याचं नुकसान होतं। आज ह्या दुकानावरती हा क्रेन पडला आहे, हा अवाढव्य क्रेन आहे। ॲक्च्युली याला पाहूनच लोकांच्या मनात भीती भरते, एवढा मोठा हा क्रेन आहे। आणि हे पडलं त्यावेळेला ह्या दुकानातल्या बऱ्याचशा आता नुकसान झालं आहे वस्तूंचं, किंवा मागे काही दुकानं तुटली आहेत। प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे, असा कारभार नसायला पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर हे होर्डिंगवरती कारवाई करत असताना काळजी घेणं गरजेचं होतं। सुदैवाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या दुकानाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले। पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं होतं का? कारवाई करत असताना जो क्रेन चालक आहे तो पूर्णपणे प्रशिक्षित होता का? योग्य संसाधनांचा वापर केला गेला होता का? अशा प्रकारचे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित आहेत। आता पीएमआरडीए प्रशासनाची या सक्षम चुकीमुळे हे जो दुकानदार याला नुकसान भरपाई दिली जाणार का, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सूरज कसबे, NDTV मराठी, हिंजवडी, पुणे।